धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. हे बघ, माझ्या आभार मानण्यापेक्षा माझी मदत केलीस तर मला नक्कीच आवडेल. मी काय करू? काय करू म्हणजे? नाही म्हणून सांग त्यांना, हे योग्य नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ते नाही म्हणतायत ना, नाही म्हणजे नाही अगदी. पण त्याचा जीव जर वाचवायचा असेल ना, तर आपल्याला हा खर्च करावाच लागणार आहे गोविंदराव. पण एवढे पैसे आणणार कुठून? सावकाराचं कर्ज बाकी आहे. घरात पैसे खर्च करायला एक पैसा नाहीये. इतक्या पैशांची व्यवस्था कशी होणार? मला एक मार्ग माहिती. ही मीरा अजून तयार होत नाही. ही तयार व्हायलाच हवी, नाहीतर खूप प्रॉब्लेम्स होतील. एवढं आमिष दाखवलं तरी ती तयार होत नाही. आता हा गणू आजारी आहे. हा एक मुद्दा मिळू शकतो तिला इमोशनली आपलं म्हणणं पटवून द्यायला. त्याच्या ऑपरेशनला खूप पैसे लागतील असे वैद्य म्हणाले होते. त्याच्या ह्या आजारपणाचं भांडवल करून आपण तिला माझ्या बरोबर येण्यासाठी तयार करू शकतो. हो, असंच करूया. आत्ताच जातो आणि मीरा, बस ना बस. ग आता तुझ्याकडेच येणार होतो. कशी आहे गणूची तब्येत आता? आता बरी. मी तुम्हाला हे सांगायला आले की तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. तुम्ही सांगाल तेव्हा आपण निघूया आणि तुम्ही बोलाल तसं करायला मी तयार आहे. थँक्स मीरा, थँक्स. आत्ता सगळे प्रश्न मिटतील. आता पुढचा प्लॅन आखायला हवा.
आता कुठलीही चूक होता कामा नये. वहिनी हां? वहिनी भज्जींनी सांगितलेल्या सगळ्या वस्तू घेतलात ना? हो, त्यांनी ज्या प्रमाणात सांगितल्या होत्या त्या प्रमाणात घेतल्या. बरं, मग भज्जी आलेत का? ते आले असतील तर आपण निघूया लगेच. तुम्हाला सांगायचंच विसरले. मगाशी त्यांचा फोन आला होता. ते परस्परच येतील. बरं, मग ते पोचले असतील, आपण लगेच निघूया. चला. भाऊजी, एक विचारू? विचारा ना. नाही म्हणजे आईबाबांना आज इथं असायला हवं होतं ना. त्यांचं इतकं काय महत्वाचं काम असेल हो तिकडे. आज इथं असणं जास्त महत्वाचं होतं. वहिनी, खरं आहे तुमचं, पण मागे आपल्या गावच्या जमिनीत जे काही प्रॉब्लेम झाले त्यामुळे त्यांना स्वतः जाणं गरजेचं होतं. वहिनी, राधाला त्यांनी आपलं सून कधीच मानलं नाही. कायम स्वतःची मुलगी म्हणून तिला वागणूक दिली. आणि दुर्दैव बघा, स्वतःच्या मुलीच्या श्राद्धाला ते हजर नाहीत. एका अर्थाने देवानी त्यांना तिकडं पाठवलं हे बरंच केलं. म्हणजे भाऊजी, अहो स्वतःच्या मुलीच्या श्राद्धाला बसताना कुठल्या बापाचं काळीज नाही हलवणार. म्हणूनच देवानी कदाचित त्यांना केसच्या निमित्ताने गावी पाठवले. खरं आहे तुमचं. बरं, चल आपण निघूया. आणि वहिनी, मोहितला बोलवा. अहो ते केव्हाच गेलेत. म्हणजे एव्हाना पोचले सुद्धा असतील समुद्रावर. बघितलं ना, न सांगता गेलं. वहिनी, या मुलाची ना मला फार फार काळजी वाटते. आणि या सर्व गोष्टींचा त्याला नकार होता. पण वहिनी, मोहितने आता मन घट्ट करायलाच हवं. हो, एखादा माणूस दुरावला म्हणून आपण आपलं आयुष्य तर सोडत नाही ना. वहिनी, वहिनी, काय झालं? यांचीच काळजी वाटते हो. कुठे असतील हे? काही बरं वाईट तर झालं नसेल ना? वहिनी, वहिनी, तुम्ही आशावादी राहा आणि असे वाईट विचार अजिबात मनात आणू नका. आणि डोळे ठीक करा. आपल्याला श्रद्धाला निघायचं. चल. तुम्ही व्हा पुढे, मी मुक्ताला घेऊन येते. तेवढंच नातीच्या समोर जाणं पण कठीण. जाऊ दे, आरोप प्रत्यारोप करून काहीही होणार नाही. आता पुढे काय? बघू, करू काहीतरी. आत्ता तरी मी जुईला घेऊन जायला आली. कुठे? आमच्या घरच्यांनी एक नवीनच नाटक सुरू केलं. त्या राधाचं श्राद्ध घालायचं ठरवतात. मग डोक्यात विचार आला की तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायला काय हरकत आहे. अगं मुक्ता, ही तुझी भाषा माझ्या आवाक्या बाहेरची आहे बाई. काही साधं सोपं बोललं तरी चालेल. हो म्हणजे काकू, मोहितच्या जवळ जाऊन त्याच्या मनात घर करायला हीच योग्य वेळ आहे ना. आता राधाच्या श्राद्धाच्या वेळेस मोहित दुखावलेला असणार. जड अंतःकरणाने का होईना तो राधाच्या श्राद्धासाठी तयार झाला. हो पण आतून तो रडतोच आहे ना. अशा वेळेस जर त्याला कोणाचा खांदा मिळाला, त्याच्या मनात घर करायला कितीचा वेळ लागणार आहे. हा, पण जुईला मान्य होईल नाही सगळं. मोहितचं आणि जुईचं लग्न होणार आणि ते मी लावून देणार. बाय हुक और बाय क्रूक. बघा. मोहित, अरे तू इथे काय करतोय? वहिनीने मला सांगितलं की तू समुद्रावर गेलास. बरं, तू काय ठरवलं? कशाबद्दल? अरे कशाबद्दल काय? राधाच्या श्राद्धाबद्दल.
तू येणार आहेस की नाहीस? माहित नाही मला, काही ठरवलं नाही मी अजून. रोहित, प्रश्नांपासून लांब पळालं म्हणजे उत्तरं मिळतातच असं नाही. पण दादा मला खरंच कळत नाही, मी राधाच्या श्राद्धाला जाणं म्हणजे ती आपल्याला सोडून गेली आहे हे इनडायरेक्टली मान्य केल्यासारखं होईल. आणि मी ते का मान्य करू? मोहित, चुकतोयस तू. अरे विधी केले म्हणजे राधा आपल्याला सोडून गेली असं होत नाही. आणि आणि तुझ्या मनात खात्री आहे ना की राधा परतच येणार आहे? अरे मग हे विधी केले काय आणि नाही केले काय फरक पडतो? हं? आपण आपल्या विश्वासावर ठाम राहिलं म्हणजे झालं. मोहित, त्या विश्वासावर विश्वास. हेच तर जमत नाही ना दादा. अरे न जमायला काय झालं? राधाच्या मृत्यूची बातमी जशी स्वीकारलीस त्याच विश्वासाने सामोरं जा. आणि एक लक्षात ठेव मोहित, तू हे जे सगळं करतोयस ना ते आमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी करतोयस हे लक्षात ठेव. आणि माझं समाधान त्याचं काय? त्याचा विचार कधी करू मी? मोहित, माणूस हा नेहमी दुसऱ्याच्या हिशोबाने जगत असतो. अरे ती एक साखळी आहे, कुठलाही माणूस ती तोडत नाही आणि तूही तोडू नकोस. आणि आपल्या विश्वासासाठी समाजाचे रीतिरिवाज तर मोडून चालत नाही ना. हं? आणि मोहित, राधाच्या मृतदेहाला मी स्वतः अग्नी देऊन आलो. त्यामुळे हे विधी करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या बाजूने कुठलीही कमी राहता कामा नये. आणि हे बघ, तसं डोक्यात राग घालून घेऊ नकोस, नीट विचार कर. हेच तर जमत नाही ना दादा. आणि राधाच्या शांतीचं काय? अरे तुझ्या अशा वागण्याने जर का तिच्या आत्म्याला शांती लाभली नाही तर तू स्वतःला माफ करू शकशील? सांग ना, स्वतःला माफ करू शकशील? रोहित, फक्त एक बाजू बघून निर्णय घेऊ नकोस. अरे दुसरीही बाजू बघ आणि मग काय तो निर्णय. तू बरोबर बोलतोस. मी हा पण विचार करायला हवा. पण पुन्हा तेच होतं, माझी द्विधा मनस्थिती होते. पण तू जे सांगितलंस ते पटलंय मला. असा आशावाद कायम ठेवून मी माझी कर्तव्य पार पाडायला जातो मी. बोलावलात का? हो. बरं, झाली का तयारी? हो झाली. कशी आहे गणूची तब्येत आता? बरी आहे, झोपलाय आता. बरं, निघायचं का आपण? हो निघूया ना, निघूया. काय झालं? बरं, गणूच्या औषध पाण्यासाठी काही सोय झाली आहे का? आजोबा गेलेत, काही ना काहीतरी सोय करतील ते. बरं, मी काय म्हणतो, मी जाऊन पैसे पाठवेपर्यंत गणूच्या औषध पाण्यासाठी ती अंगठी ठेवायला सांग आजीला. नाही नको. ते ठेव, हे बघ औषध पाण्यासाठी उपयोगी येईल. तो आजारी आहे ना, त्याच्या औषधासाठी उपयोगी येईल. घे ठेव.
जुई, मला माहिती तुला काय बोलायचं. खरंच आपलं लग्न होणं शक्य नाही. अरे पण आई, मला माहितीये की वस्तुस्थिती आपल्याला लग्न करायला प्रवृत्त करते. नाही, मी राधाची जागा कोणालाच देऊ शकत नाही. कोणालाच नाही. मोहित मला मान्य आहे. अरे पण मी काय करू? आणि अशा परिस्थितीत मला काही सुचत नाहीये. आईला जर काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. जुई, मला माहितीये की या सगळ्या गोष्टीला तू स्वतःला जबाबदार समजतेस, पण अगं तसं नाहीये. मोहित, पण आईची इच्छा. जुई, आपलं हे लग्न जरी झालं ना तरी ती एक तडजोड असेल. मी तुला ती सगळी सुख नाही देऊ शकणार ज्यावर तुझा स्वतःचा हक्क आहे. आणि हे दडपण घेऊनच आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य काढावं लागेल. मोहित, राधा परत नाही येणार आहे. ज्याच्याकडे काहीच नसतं ना, त्याच्याकडे आशा असते. मला आशा आहे की राधा नक्की परत येईल. मोहित, विश्वास असावा, अंधविश्वास नाही. बघ, जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हा विश्वास आहे की अंधविश्वास. माफ कर मला, पण मी राधाला विसरू नाही शकत. हवं तर याला माझा मूर्खपणा समज. जे राधाच्या बाबतीत घडलं ते विक्रम भाऊजींच्या बाबतीत पण घडलं नसेल ना. जे राधाच्या बाबतीत घडलं ते विक्रम भाऊजींच्या बाबतीत पण घडलं नसेल ना.